नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। माझा हा चॅनेल कुणी सबस्क्राइब केला नसेल तर नक्की करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसेच लाईक, कमेंट आणि शेअर पण करा। तर चला, आता माझ्या ह्या व्हिडिओचे टायटल बघून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की हिच्या माहेरी असली कसली भांडणे झालेत की हिच्या भावाला घर सोडून जायची वेळ आली। परंतु तसे काही सुद्धा नाही। हा माझा भाऊ सोलापूरला ट्रेजरी ऑफिसमध्ये नोकरीला आहे, तर त्याच्या सामानाची ही शिफ्टिंग आहे। तो एवढा दिवस जाऊन येऊन करायचा। मग माझी मम्मी, घरातील सर्वजण रागवायचे, कारण त्याला पावसाळ्यात थंडीच्या दिवसात त्रास व्हायचा येऊन जाऊन करायला। परंतु आता फायनली तो निघालेला आहे, त्यामुळे सगळ्यांनाच दुःख झालंय, कारण त्याची एक छोटी 1.5 वर्षाची मुलगी आहे, तिचा सर्वांनाच लळा लागलाय। परंतु आज सुद्धा आता जावं तर लागणारच आहे। सरकारी नोकरीवाल्यांचं असंच असतं, 3-4 वर्षाला बदली होती आणि ही अशी सामानाची शिफ्टिंग करावंच लागती। माझं पण असंच आहे। तर आता सर्व सामान भरून झालेलं आहे, त्याची आता आवरावर चालू आहे। आता सगळ्या सामानाची बांधाबांध चालू आहे। हा माझा 3 नंबरचा भाऊ आहे। त्याला वाटले की मी फोटोज काढते, म्हणून तो हसत होता। आता सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे रडारडी घरातील, कारण ही आमची परीचा सगळ्यांनाच लळा लागला होता आणि परीबरोबर माझी मम्मी पण त्यांच्यासोबत जाणार होती, त्यामुळे अजूनच सगळ्यांना दुःख झालते। घरातील सगळेजण रडायचे, मी तर खूप रडले त्यावेळेस, कारण मी आमच्या भैयाला सारखी म्हणायची, कधी जाणार आहे भैया, जा लवकर, कधी जाणार आहे। त्यामुळे मला सोलापूरला यायला भेटल, पण तो म्हणायचा जाणार आहे, जातोच की। पण आता तो खरोखरच चाललाय तर मला जास्त रडायला आलतं, पण मी कंट्रोल केलं, त्यामुळे थोडे व्हिडिओ मी कॅप्चर केलेत। आता सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यावर मला रडायला येतं, पण काय करणार, जावं तर लागणारच आहे। तर चला, आता मला काय बोलावं सुचना, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। धन्यवाद। निरोपाच्या या हळव्या क्षणी दाटून येतात आठवणी, हृदय होते पाणी आणि मुख होते वाणी।